आज या ठिकाणी चंदनदादांची मीटिंग बोलली, त्या मीटिंगसाठी सर्वजण आले, त्यांचं स्वागत. स्मार्ट मीटर कृती समिती स्थापन केली. खरोखर या समितीची गरज होती. आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही सांगलीमध्ये बरेच आंदोलन केले जातात, पण भाजप सरकार हे एकदम गेंड्याच्या तातडीत सरकार, त्याने काय कुठं लक्ष देत नाही. आणि चंदनदादाची खासियत आहे नेहमी अन्यायाच्या विरोधात उभा राहायचं. याच्या आधी मी दादाच्या सोबत आंदोलन केलेले आहे. एखादं आंदोलन दादाने घेतलं की ते अगदी तडीच नेल्याशिवाय दादा सोडत नाही. आज या ठिकाणी मिटिंग घ्यायचं कारण स्मार्ट मीटर हा विषय आहेच, पण आपण जो काही मोर्चा काढायचा आहे तो मोर्चा काढत असताना ह्या 5-50 लोकांच्या मोर्चाला काही एक होणार नाही जातात. आज तुम्ही जय हिंद सेनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहे. मोर्चाही तसा विराट निघायला पाहिजे. आणि मोर्चाच्या वेळी काय होतं, तर आम्ही नेहमी मोर्चात असतो, ज्याच्या मागे कोण कार्यकर्ता असे पुढारी लोक पुढे असतात फोटो काढायसाठी, प्रश्न करतात. आम्हाला आलेले वाईट प्रसंग आहेत. माझी एक विनंती काय आहे की आपण एखाद्या मोर्चाला जात असताना तर तो चंदनदादाचा मोर्चा असून आपल्या घरचा मोर्चा आहे. स्मार्ट मीटर हा प्रत्येकाच्या घरचा विषय बनला. पण 100 घरात जर फिरला आपण मोर्चा काढतो तर 100 घरात 10 लोक सुद्धा येणार नाहीत, असा प्रसंग आता आहे. का तर या भाजप सरकारनं आंदोलन मोर्चाला कार्यकर्ते आणि जर घरातले लोक नाही तर 1000 आणि 500 रुपये पगार द्यायची सवय लागली. या लोकांना 1500 पाहिजे, पण आपल्या मेट्रोचं महिन्याला बिल जास्त भरतील ते कळणार नाही. फुकटचे पैसे कसे मिळतील पहिला जनता बघते. परवा वाढा देखील त्याला दादांनाही अनुभव आलाय, आम्हालाही अनुभव आलाय. पैशाच्या नाही, तुम्हाला पण माहिती आहे पैशाशिवाय काय चालत नाही. मोर्चा काढत असताना आता आपण सगळे माणसं आता मी येतो 37 ते 40 लोक आहेत. एक एक माणसानं 100 जर माणसं आणली आणि आता जर आपण इथं लिहून दिली म्हणून 100 माणसं आणतो तर त्यावेळेला जास्तीत जास्त 40 ते 50 माणसं प्रत्येकाच्या मार्गाला 100 सुद्धा येत नाही, अशी आत्ताची परिस्थिती. आणि आपला मोर्चा जरी MSCB महावितरणच्या विरोधात असला तर आपला खरा मोर्चा भाजपाच्या विरोधात मोर्चा आहे, हे लक्षात ठेवून आपल्याला काळाची गरज आहे. आज आपण काम करत असताना नुसतं स्मार्ट मीटर स्मार्ट म्हणून चालणार नाही. कारण का भाजपचे कार्यकर्ते पुढे लोक आहेत, त्यांच्या घरात सुद्धा स्मार्ट मीटर आहे, पण भाजपचा आमदार खासदार किंवा कुठलाही कार्यकर्ता अंधभक्त हे काय बोलते, फक्त एकच बोलतायत की हिंदू खतरे में. बाकीच्यांना काही कळत नाही आहे. त्यांना काय महागाई कळत नाही, गॅस सिलेंडर कळत नाही, पेट्रोल डिझेल कळत नाही, स्मार्ट मीटर कळत नाही. आता घरपट्टी तुम्ही काढून बघता, आपण खरेदी विकली त्याची किती पैसे टक्केवारी वाढली तुम्हालाही चांगलं माहिती आहे. बरेच विषय घेण्यासारखे. स्मार्ट मीटर हा विषय खरोखर चांगला आहे, पण आपण जो मोर्चा घेणारा त्यात प्रत्येकाने कोणती जबाबदारी घेणं हे आता दादा तुम्ही लिहून घ्या. नुसतं आता आम्ही बोलणार भाषण करणारा निघून जाणार, त्यातनं काही होणार. जायला भाई माझा जुना दोस्त आहे, चांगलं बोलला पण नेहमी चांगलं बोलतो, त्याच्यातनं घेण्यासारखं पण भरपूर असतं. पण आमच्या मित्र लोक जरा जायला पहिलं साथ देत नाही. काय करायचं, माणूस आता आहे तिथं राहायला, प्रगती ज्याला झाली नाही त्याच्याने माझे एकदा पत्रकार सगळे जाते जाते त्याच्या मागणं आम्ही सेट करून सगळ्याच बाबतीत पुढे गेलो. आमचा तोच आहे तिथं राहिला. त्या बाबतीत मला सांगायचं म्हणजे मोर्चा काढत असताना मगाशी विषय झाला दादा की जनतेला आता मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे, मी 100 कार्यकर्ते माझ्या खेळणे माझ्या पट्ट्या माझ्या मी आणावे. कोण काँग्रेसचा असेल, कोण राष्ट्रवादी, त्याने आपापल्या पक्षाचे सिंबॉल जे असेल घेऊन यावे. जय हिंद सेनेचे सिंबॉल असेल तोही असा, म्हणजे कुणाला तिथं कमीपणा वाटणार नाही किंवा मी आलोय लोक जय हिंद सेनेचं हे जगत करायचं काय गरज आहे. मलाही कमीपणा वाटलं, तुमच्या खात्याला खात्यावर काम करतोय मी, माझे कार्यकर्ते घेऊन येतो. माझ्या कार्यकर्त्यांना लागणार जे काय पैसे खर्च होतील, चहा नाश्ता जेवण त्याचाही खर्च माझं मीच बघतो. जनतेने आपापली जबाबदारी घ्यावी. माझं ते मत आहे की मग मी जे म्हणतोय तिथं आलेल्या प्रत्येकाने तशी जबाबदारी घ्यायला पाहिजे. एकटं दुखतं किंवा 5-10 लोक घेऊन मोर्चा होणार नाही. मला तुम्ही 1000चं गणित घातला जाता, 1000चं गणित घाला तुमच्याकडे 400 लोक होणार आहे, 450 होत नाही. तर गणित घालत असताना 2000चं गणित घाला, किमान 1000 लोक गोळा व्हावे. आणि जय हिंद सेनेचा मोर्चा तर आज जोरदार झाला तर पुन्हा भविष्यात चंद्रदादा एखादा मोर्चा घेतला तर समोरच्या प्रशासनाने त्या अधिकाऱ्यांनी त्याची धास्ती घेतली पाहिजे किंवा हा मोर्चा आला तर काय आपलं खरं नाही. त्यासाठी एखादं आपण निवेदन जरी दिलं तर आपली कामं पहिलाच व्हायला पाहिजे.
त्यासाठी मगाशी मी पहिली सांगितले की रिक्षा फिरवायला पाहिजे. सगळी गोष्ट रिक्षा फिरवायला पाहिजे नाही असं. आपल्याला पहिला प्रत्येक घराघरात जाऊन हे जे कसं प्रसिद्धी माध्यम आणता येईल किंवा आता आपण जे मोर्चा घेतोय याच्या बातम्या कशा करता येतील, याचा कशा आपलं स्टेटमेंट देता येईल, प्रत्येक जनतेपर्यंत झालेला आपला हा फक्त सांगली कुपवाडचा विषय नाही आहे, पूर्ण महाराष्ट्राचा प्रत्येक देशाचा विषय झालेला आहे. तर आपण सांगली जिल्ह्यात जास्तीत जास्त लोक गोळा करून प्रसार माध्यम चांगला हातात घेऊ आणि मोर्चा चांगला विराट काढू. माझ्या सगळ्या मोर्चा यांना सगळ्या लोकांना शुभेच्छा. जय हिंद जय भारत.